गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तो बृहदारण्यक भाष्ये कुत्र प्रथम अध्याये चतुर्थ ब्राह्मणे इदेनु पुरुषविद ब्राह्मणं तत्र षष्ठो मन्त्रः। प्रजापतिना देवादिसर्गः। प्रजापति आदौ मनुशतरूप मुखेन मीन्स द्वारा मनुशतरूप द्वारा मनुशतरूप इति मनुष्य न भवति। पश्य एते मन्यन्ते मनु इति आदिमपुरुषः लैक् आडम्। जनरु बैबल् अनुगुण्येन व्याख्यानं कुर्वन्ति। अस्मत् शास्त्रे मनुशतरूप प्रजापतेः स्त्री अंशः पुरुष अंशः तावदेव। सर्वप्राणिनां पुरुषत्वं सर्वस्त्रीणां स्त्रीत्वं स्त्रीत्वपुरुषत्व संयुक्तरूपः तावदेव। तत्र मनुष्यपुरुषो वा मनुष्यस्त्री वा इति अनन्तरम् उत्पन्नः। मनुष्यस्त्री मनुष्यरूपः स्त्रीरूपः अनन्तरमुत्पन्नः। मनुष्य पुरुषात् स्त्री मनुष्य पुरुषरूपात् मनुष्यस्त्रीरूपात् पूर्वस्थितं रूपं मनुशतरूपयोः संयुक्तरूपं। मनुशतरूपयोः शतरूपयोः करेक्ट संयुक्तरूपं। ततः मनुष्यौ उत्पन्नौ मनुष्यदंपती उत्पन्नौ। अनन्तरम् अन्यप्राणिनोपि अन्यपशुपक्षादयोपि। अतएव सर्वेषां पशुपक्षादीनां सर्वेषां मनुष्याणां सर्वेषां पशुपक्षादीनां सर्वेषां मनुष्याणां पूर्वरूपं मनुशतरूपे इति। मनुशतरूपौ अर्शतरूपे रूपा इत्यल्लवे। अतएव मनुशतरूपे इति ततः पूर्वरूपम्। अतएव बैबल्वतो आदिमः पुरुषः एव आदिमः मनुष्यः एव इति न। मनुष्यः एव असृजत् चेत् पशुपक्षादीन् कदा असृजत्? मनुष्येभ्यः पूर्वमेव बैबल् अनुगुण्येन। बैबल् ग्रन्थानुगुण्येन मनुष्यादीनां सृष्टिः आडम्तः आरब्धा। ततः पूर्वं पशुपक्षादयो आसन् वृक्षादयो आसन्। अन्ये जीवानां सृष्टेरनन्तरम् अन्ततो गत्वा मनुष्यसृष्टिः उच्यते। तत्र बैबल् ग्रन्थे तथैव अस्ति। अन्यप्राणिनः सृष्ट्वा अन्ततो गत्वा मनुष्यं सृजति। मनुष्यं सृष्ट्वा धन्यं मन्यते सन्तोषम् अनुभवति ईश्वरः। ओहो अहम् उत्कृष्टं जीवम् असृजम् इति। अल्पजीवं निकृष्टजीवम् आदौ सृष्ट्वा उत्कृष्टजीवम् अन्ते सृजति। अस्मत् शास्त्रेषु तथा नास्ति। आदौ स्त्रीपुरुषयोः संयुक्तरूपं स्त्रीपुरुषयोः बीजरूपं। बीजमित्युक्ते प्रिन्सिपल् मात्रं। पुरुषत्वे मनुष्यपुरुषो वा प्राणिपुरुषो वा पशुपक्षादीनां पुरुषो वा नोच्यते। पुरुषत्व सामान्यतया पुरुषत्वम् ಅಂದರೆ ಮೇಲ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ पुरुषतत्वम् इति। तथा स्त्रीतत्वं स प्रजापतिः। प्रजापतिः तु स्त्रीपुरुषयोः उभयोः विभक्तात् पूर्वरूपम्। उभयरूपेण विभक्तात् पूर्वरूपं प्रजापतिः अथवा विराट् रूपः। विराट् रूपात् मनुशतरूपौ जायेते। ततः मनुष्याः जायन्ते। तदनन्तरम् अन्ये जीवाः अन्ये पशुपक्षादयः। एवं सृष्टिक्रमः। अन्ततो गत्वा सर्वेपि विराट् पुरुषस्य अंशभूताः इत्येव तात्पर्यम्। एतेषां सृष्टेरनन्तरं देवानीनां सृष्टिः। अत्र पश्य देवसृष्टिः। मुखाच्च योनेः हस्ताभ्याम् अग्निमसृजत।
देवेषु अग्नि सोम अग्निः सोमः एतौ सृजति सि तस्मात् एतदुभयम् अलोकम् अन्तरतः अलोमकाः योनिरन्तरतः तत् अवान्तरविषयः तत्र तात्पर्यं नास्ति स्वकीय स्वयं अभ्यमन्तत् स्वकीयमुखात् हस्ताभ्यां च अग्निमसृजत् मुखाच्च हस्ताभ्याम् इत्युक्ते कथं हस्तेन हस्तं मुखे संस्थाप्य तत् घर्षणेन स्वमुखात् अग्निरुत्पन्नः अत एव अग्निः विराट् पुरुषस्य मुखमुच्यते कुतः मुखात् उत्पन्न इति एतत् कथंचित् अग्निः ईश्वरस्य मुखत्वेन वर्णनीयः अत एव मुखात् उत्पद्यते मुखात् कथम् उत्पद्यते इत्युक्ते एवमेव किञ्चित् कल्पना यथा कथंचित् मुखात् उत्पन्नः अग्निः इत्येवं कथने तात्पर्यम् ओके अनन्तरवाक्यं तद्यदिदमाहुः अमुं यज इति एकैकं देवम् अन्वयं पठामि तत्र एकैकं देवमुद्दिश्य अहं पठामि मम विस्तरेण अस्ति तद् इत्युक्ते तत्र एकैकं देवम् उद्दिश्य शब्दम् अहम् अध्याहारं करोमि एकैकं देवमुद्दिश्य याज्ञिकाः इत्युक्ते यज्ञकर्तारः पुरोहिताः किं मन्यन्ते अमुं यज इति अन्ते अमुं देवं यज तव एतत् फलं भवति अमुं देवं यज तव एतत् फलं भवति एवं अमुं यज इति यदिदम् आहुः ಅಂದರೆ यदिदं वचनम् आहुः अमुं यज इति यदिदं ಇಲ್ಲಿದೆಯಾ ನೋಡ್ತೀನಿ ನೋ ಇಲ್ಲಿ ಟೈಪ್ಗೆ ಇದಿಲ್ಲ ನೋಡ್ತೀನಿ ಟೈಪ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಪದವಿಲ್ಲ ಇದಂ ಶಬ್ದस्य ಅರ್ಥಂ अन्वये लिखितुमिच्छामि अत एव कीबोर्ड् अपेक्षितः इदं वचनमाहुः इति वचनशब्दं किमपि अस्ति आनन्दगिरौ यदिदं कुत्र अस्ति यदिदं वचनमाहुः अल्लवे अमुं यज इति सा एतस्यैव प्रजापतेः विसृष्टिः अमुं यज इति एकैकं देवं यदाहुः सा देवः सा देवता इति सा इत्युक्ते देवता सा देवता एकैकम् अमुं यज इति आहुः सा इत्युक्ते देवता सा देवता एतस्यैव प्रजापतेः विसृष्टिः ಅಂದರೆ अमुं यज इति विविधदेवाः अंगभूतदेवाः कस्य प्रजापतेः ये से यान् देवतान् याः देवताः उद्दिश्य अमुं यज इति एकैकं देवताम् उद्दिश्य यत् याज्ञिकाः वदन्ति कर्मकाण्डिनः वदन्ति सा एकैकापि देवता प्रजापतेरेव अंतर्भूता तस्य विसृष्टिः इत्युक्ते तस्यैव विशेषसृष्टिः इत्युक्ते तस्यैव अवयवः हिरण्यगर्भस्यैव अवयवः विसृष्टिः ಅಂದರೆ अवयवः हिरण्यगर्भस्यैव अवयवः यस्मात् ओके हि यस्मात् एष प्रजापतिः किं कारणं सः प्रजापतेरेव विसृष्टिः अथवा प्रजापतेरेव अवयवः कथं भवति इत्युक्ते यस्मात् ಅಂದರೆ किं कारणं यस्मात् एष प्रजापतिः उ एव सर्वे देवाः प्रजापति एव सर्वे देवाः इत्युक्ते तस्य अवयवभूताः एते भवन्ति
प्रजापतिरेव सर्वे देवाः। कुतः? तस्य कार्यभूतत्वात्। कार्यमित्युक्ते अवयवम्, अवयवत्वेन कार्यं, न तु आत्मतः पृथक्त्वेन कार्यं, स्वावयवत्वेन कार्यं। यथा मनुष्यतरूपादयः आत्मनो अवयवाः आसन् तथैव देवाः अपि प्रजापतेरवयवाः। अनन्तरम् अथ यत्किञ्च आर्द्रं जगति वर्तते। अनन्तरं देवाः सन्ति, अत्र ये देवाः सन्ति ते अग्निभूतः। आदौ अग्निरुत्पन्नः, अनन्तरम् अन्ये देवाः अपि प्रजापते अवयवाः, अनन्तरं सोमोऽपि उत्पद्यते। अथ यत्किञ्च आर्द्रं जगति वर्तते। आर्द्रमित्युक्ते द्रवरूपम्, आर्द्रमिति द्रवरूपम्। आर्द्रं द्रव, ఒక్క నిమిషం, ద్రవరూపం, ద్రవరూపం అంటే అత యత్కించ ఆర్ద్రం ద్రవరూపం జగతి వర్తతే తదిదం, తదిదం ప్రజాపతేః సస్య రేతసో అసృజత్। రేతసిత్యుక్తే మనుష్యవత్ రేతః ఇతి न मन्तव्यं। स्वकीय शरीरान्तर्गतभूतः कश्चन किमपि कश्चन द्रवः तावदेव। शरीरान्तर्गत ಅಂದರೆ तस्यैव अवयवत्वेन कल्पनीय अष्टे। सी रेतसे एव रेतसि तात्पर्यं नास्ति, तस्य अवयवत्वे तात्पर्यं। कदाचित् रक्तत्वेन वर्णयति, कदाचित् अश्वमेधयागे, अश्वमेधयागे नद्यः ये सन्ति तस्य शिरासु प्रवहमानरक्तः इति ब्रूते। यथा कथञ्चित् तस्य अवयवत्वेन वर्णनीयः। यथा ब्राह्मणक्षत्रियादयः विश्वरूपस्य विविध अवयवत्वेन शिरः पादादित्वेन वर्णिताः, तत्र यथा कथञ्चित् विश्वरूपस्य हिरण्यगर्भस्य अवयवाः इति अवयवत्वेन वर्णने तात्पर्यं, न तु पादत्वेनैव पादः एव भवति इति मनुष्यपादः इति नार्थः। आदौ परमात्मनः पादः, न तु मनुष्यपादः। द्वितीयञ्च पादस्य तात्पर्यं, पादरूपेण वर्णनस्य तात्पर्यं ईश्वरस्यैव विश्वरूपस्य अवयवभूतः इत्येव तात्पर्यं, न तु पादमात्रे तात्पर्यं नास्ति। इंडालस्ट् जनाः पादमिति कल्पयित्वा तत्र अधमत्वं नीचत्वं कल्पयित्वा, नीचं वा अस्तु को दोषः। सी अस्मत् शरीरे विविध अवयवाः सन्ति, कश्चन अवयवः उत्तमः, कश्चन अवयवः अधमः नीचः। पादः नीचे अस्ति, शिरः उपरि वर्तते। शरीरे अवयवाः उत्तमाः अधमाः सन्ति चेदपि न दोषः, किन्तु नीचत्व पादत्ववर्णनेन सः अकारणं पीडयितव्यः, अपमानितव्यः इत्युक्ते दोषो भवति। तत् तेन शूद्रः पादो भवति, तेन स अपमानितव्यः, पीडयितव्यः, अन्यायं कर्तव्यम् इति धर्मं तादृश आचरणमपि सिद्ध्यति। किं पादत्ववर्णने तात्पर्यं किम्? एकम् अवयवत्वेन वर्णनं, प्रथमतात्पर्यं तु यथा कथञ्चित् ईश्वरस्य अवयवत्वेन वर्णनं। द्वितीयं तु नीचावयवः अस्तु, नाम नीचावयवोऽपि को दोषः, नीचावयवोऽपि वा भवेत्, किन्तु नीचावयवत्ववर्णनेन तस्य अपमानः अनुमितः किम्, तस्य अन्यायः अनुमितः किम्, तेन सह अधर्मम् आचरेत्, तं पीडयेत्, तस्य धनम् अपहरेत्, तस्य अपमानं कुर्यात् इति नीचत्ववर्णनं किमर्थं? केवलम् एतदपेक्षया नीचत्वमेव, तावदेव। पादः शिरसः अपेक्षया अधमः, तावदेव। अवयवस्य नीचत्ववर्णनमेव
किन्तु तस्य धर्मं न निश्चीयते। मनुष्यैः आचरितधर्मं पादत्ववर्णनेन। तत्र पादस्य वर्णनस्य तात्पर्यं सर्वे अपि जगदन्तर्गतपदार्थाः विश्वरूपे अन्तर्भवन्ति, अत एव विश्वरूपत्वेन पश्येत्। सर्वमपि परमात्मनः शरीरमेव। तथा शरीरमिति मत्वा उपासनं कुर्यात्। अथवा विविधचतुर्वर्णाः सन्ति इति वर्णाः अपि सन्ति इत्येव तात्पर्यं। किन्तु शूद्रम् अपमन्येत, अपमानं कुर्यात्, अवमानं कुर्यात्, तस्य द्रोहं कुर्यात् इति धर्माचरणं। तद्धर्माचरणे तथा नास्ति। धर्माचरणं तादृशवर्णनात् न सिद्ध्यति। एते यत्किञ्चिदपि वर्णयन्ति। इंडालजिस्ट् जनाः पादत्वेन परिकल्प्य तस्य अपमानं कुर्वन्ति इति मन्यन्ते। ते अपमानं कुर्वन्ति, तस्य अन्यायं, वञ्चना, द्रोहादिकं शास्त्रेण अनुमितम् इति। अत्र द्रोहाचरणम् अनुमन्यते किम्? द्रोहं वा द्वेषो वा अपमानं वा अनुमन्यते किम्? तथा तात्पर्यं तत्रास्ति किम्? पादत्वात् स अपमानितव्य। मम पादः मम शिरसः अपेक्षया मम पादः अधमः, सत्यम्। अधम अवयवमात्रेण पीडयितव्यः अस्ति किमिति? अधमः अवयवः शिरसः अपेक्षया अधमः एव अस्तु, किन्तु स पीडयितव्यः, हिंसितव्यः, अन्यायं कर्तव्यं, वञ्चना कर्तव्या, तेन तव पुण्यं भवति। धर्माचरणमपि तं प्रति अवज्ञां कुर्यात्। अपमानकरणम् आचरणीयत्वेन सिद्ध्यति किम्? अपमानकरणम्, अन्यायकरणम् आचरणीयत्वेन सिद्ध्यति किम्? तत्र आचरणशास्त्रमुपदिशति ಏನಪ್ಪ? आचरणशास्त्रमुपदिशति। अथवा प्रपञ्चे विद्यमानविविधवर्णाः कथम् ईश्वरे अन्तर्भवन्ति इति अन्तर्भावः एव उपदिष्टः। पश्य, सर्वेषाम् ईश्वरे अन्तर्भावत्वं तदीय अवयवत्वमेव अत्र उपदिष्टम्। ईश्वरात् पृथक् न तिष्ठन्ति इत्येव तात्पर्यं। सर्वमपि ईश्वरस्य अवयवभूताः एव। तैः सह कथं वर्तितव्यं? विविधवर्णैः सह कथं वर्तितव्यं? वर्णयोः परस्परसम्बन्धः स तु अन्यत् शास्त्रं, तत्तु अन्यत् शास्त्रं, तदत्र नोच्यते। किन्तु जनाः अविवक्षित अर्थं गृहीत्वा अविवक्षितम् अशास्त्रीयम् अर्थं कल्पयन्ति। अस्मत् शास्त्रोक्त तात्पर्यं परित्यक्तम्, अस्मत् संप्रदाय तात्पर्यं परित्यक्तम्। इंडालजिस्ट् जनाः ते हिन्दूधर्मं वैदिकधर्मम् अवगणयितुम् इच्छन्ति, अन्यथा कल्पयितुम् इच्छन्ति, अविद्यमानदोषान् आरोपयितुम् इच्छन्ति। अविद्यमानदोषान् आरोप्य वर्णयां बभूवुः, वर्णयां चक्रुः। तदेव अस्मज्जनाः अपि सत्यं मन्यन्ते। अस्मत् संप्रदाये स अर्थः नास्ति। किमर्थं स अर्थः? अधुना स एव अर्थः प्रसिद्धिं गतः अस्मज्जनेषु अपि। अस्मज्जनाः मन्यन्ते साक्षात् शूद्रः पादत्वेन उक्तः। पादत्वेन वर्णनस्य तात्पर्यम् अपमानमेव। अस्मज्जनाः ब्राह्मणाः एव मन्यन्ते। शूद्रः पादत्वेन कुतो वर्णितः? नायम् अपमानजनकः, नेदं वर्णनम् अपमानजनकं न भवति किम्? शूद्रस्य अपमानजनकं न भवति किम् एतादृशवर्णनं? तर्हि कथं वर्णयितव्यमासीत्? सर्वेपि शिरोरूपाः। परमात्मनः चत्वारि शिरांसि सन्ति। शिरांसि
शिरांसि शीर्षाणि चत्वारि शिरांसि सन्ति ब्राह्मणशिरः क्षत्रियशिरः वैश्यशिरः शूद्रशिरः एते चत्वारोपि शिरः एव वर्णनीयमासीत् किमर्थं पादत्वेन वर्णितः सी ಅಂದರೆ ವೇದಂ ಅಪೌರುಷೇಯಂ ತತ್ರ ಯಥಾ ಭವತಾ ಸಮೂಹಿತಂ ಕಲ್ಪಿತಂ ತಾದೃಶ ಕಲ್ಪನಾ ತತ್ರ ನಾಸ್ತಿ ತತ್ರ ಅರ್ಥಃ ತಾದೃಶ ಅರ್ಥೋ ತತ್ರ ನಾಸ್ತಿ ಅವಿದ್ಯಮಾನಂ ಅರ್ಥಂ ಕಿಮರ್ಥಂ ಕಲ್ಪಯಂತಿ ಅವಿವಕ್ಷಿತಂ ಅರ್ಥಂ ಕಿಮರ್ಥಂ ಕಲ್ಪಯಂತಿ ಅವಿವಕ್ಷಿತಸ್ಯ ಕಲ್ಪನಮೇವ ದ್ರೋಹ ಬುದ್ಧಿಃ ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ದ್ರೋಹಃ ಯೇಷು ದಿನೇಷು ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ದ್ರೋಹಿಣಃ ಏವ ವ್ಯಾಖ್ಯಾತಾರೋ ಅಭೂವನ್ ಇಂಡಾಲಜಿಸ್ಟ್ ಜನೇಷು ನ ತು ಸರ್ವೇಪಿ ಕಿಂತು ಬಹವಃ ಶಾಸ್ತ್ರದ್ರೋಹಿಣಃ ಏವ ದ್ರೋಹಬುದ್ಧ್ಯಾ ಶಾಸ್ತ್ರಂ ಚಿಂತಯಂತಿ ತೇಷಾಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮೇವ ಪ್ರಸಿದ್ಧಿಂ ಗತಂ ಅಸ್ಮಜ್ಜನಾಃ ತದೇವ ಸತ್ಯಮಿತಿ ವಿಶ್ವಸ್ಯಂತಿ ಅಯಮೇವ ಮಹಾನ್ ದೋಷಃ अस्तु अत एव अत्र पश्य रेतशब्देन तस्य अवयवमेव न तु अन्यार्थः रेतसो असृजत तदु सोम रेतसः इत्युक्ते स्वकीय शरीरादेव द्रवरूपात् शरीरात् शरीरावयवात् सोम उत्पन्नं सोम एतावद्वै इदं सर्वम् अन्नं चैव अन्नादश्च सोम किं सोम किमिति अग्निर्देवता सोम किम् अग्नेः अन्नम् अन्नभूतम् अग्नेः अन्नभूतं सोम उच्यते अग्निः तस्य सोमस्य अत्ता इत्युक्ते भक्षकः अग्निः अन्नभक्षकः सोमः अन्नं भवति अन्नादः अथवा अग्निशोमौ अन्नादः इत्युच्यते ಅಂದರೆ ಅಥವಾ ಕರ್ತಭೋಕ್ತ नो अलव ज्ञातृज्ञेयं ज्ञेयम् अन्नं भवति ज्ञाता तस्य भोक्ता भवति भोक्ता भोग्यम् अथवा प्रमाता प्रमेयं ज्ञाता ज्ञेयं ज्ञातृज्ञेयरूपम् एवम् अन्नादः अन्नं चैव अन्नादश्च सोम एव अन्नं सोम इति नपुंसकलिङ्गम् अल्लवे सोमः विसर्ग सोमः भवति किम् सोमः विसर्गो भवेत् इति मन्ये सत्यं तद् सोम सत्यं सोमः अन्नम् अन्नादश्च सोमः एव अन्नम् अग्निः एव अन्नादः सोम एव अन्नम् अग्निरेव अग्निरन्नादः ಅಂದರೆ ಅನ್ನಂ ಅನ್ನಾದಾಯ ದೀಯತೆ ಚೇತ್ ಅನ್ನಾದಃ ತೃಪ್ತೋ ಭವತಿ ಅಂದರೆ ಪ್ರಪಂಚ ಪದಾರ್ಥಾಃ ಪ್ರಜಾಪತಯೇ ದೇಯಾಃ ಸಮರ್ಪಿತವ್ಯಾಃ ಪ್ರಪಂಚಗತ ಪದಾರ್ಥಾಃ ಪ್ರಜಾಪತೀಯತ್ವೇನ ಮಂತವ್ಯಾಃ ಅಂದರೆ ಏತತ್ ಮದೀಯಂ ಇತಿ ಅಭಿಮಾನಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ದೇವಾಯ ಸಮರ್ಪಿತವ್ಯಂ ಇಂದ್ರಾಯ ಇದಂ ನ ಮಮ अहम इंद्राय समर्पयामि एतस्मिन् पदार्थे ममकारं न करोमि मम अभिमानं न करोमि अतएव जगदन्तर्गत विविध पदार्थान् अग्निदेवतायाः अन्नत्वेन मन्येत तस्य अन्यमित्युक्ते अस्मासु तस्मिन् ममकारबुद्धेस्त्यागः अन्नादः सैषा ब्रह्मणो अतिसृष्टिः एवं आदौ प्रजापतिः देवान् सृजति अग्निदेवः सोमदेवः अल्लवे मोदलू प्रथम पैराग्राफ मध्ये प्रथमवाक्ये अग्निदेवता सृष्टिः द्वितीयवाक्ये सर्वे देवाः ततः उत्पद्यन्ते इत्युक्तम् अमुं यजामुं यज इति वाक्येन पुनस्तृतीयवाक्येन सोमोत्पत्तिः
इक चतुर्थवाक्येन समाप्तिमेष्यति मन्त्रः नो चतुर्थादपि पञ्चमोऽपि अस्ति चतुर्थवाक्येन किमुक्तमस्ति सैषा ब्रह्मणो अतिसृष्टिः हिरण्यगर्भस्य इयम् अतिसृष्टिः अतिसृष्टिः इति किमुच्यं यत् श्रेयसो देवान् असृजत् श्रेयोरूपान् देवान् सृजति देवाः श्रेयस्कराः उत्तमाः पूज्याः उत्तमाः पूज्यान् देवाः देवान् असृजत् अल्लवे देवान् ब्रह्मा असृजत् अत यन्मर्त्यः सन् अमृतान् असृजत तस्मादतिसृष्टिः अत्र विशेषं पश्य स्वयं मर्त्यः स्वयं सामान्यजीवः सन् देवान् सृजति अत एव अतिसृष्टिः पूर्वस्मिन् मन्त्रे स एव सृष्टिः उक्तः आदौ प्रथमषण्मन्त्रेषु न प्रथममन्त्रे पुरुषहत्वेन वर्णितः अन्येभ्यः पूर्वम् औषधिति पुरुषः इति सर्वेभ्यः प्रथमतया पापान् दग्ध्वा हिरण्यगर्भत्वं प्राप्नोति इति तत्रोक्तम् अनन्तरमन्त्रे सृष्टिः उक्ता सर्वमपि सृष्टिः स्वयं भवति अधुना उच्यते अस्मिन् मन्त्रे अतिसृष्टिः भवति अतिसृष्टि अंद्रे अर्थवेनु अतिसृष्टि अतिसृष्टि अंद्रे आत्मनो अतिशयान् सृजति क्रिएटिंग थिंग्स ग्रेटर देन यू क्रिएटिंग थिंग्स ग्रेटर देन यू आत्मनो अतिशय पदार्थस्य सृष्टिः अहं तु अल्पः मत्तो अतिशयम् अहं सृजामि अंद्रेनु अहं मनुष्यः सन् देवान् सृजामि देवानाम् अनुग्रहेणैव मम फलं लभ्यते देवतानां पूजया विविध इहलोक परलोक फलानि लभ्यन्ते किन्तु अयं देवान् पूजयित्वा तेभ्यः सकाशात् फलं प्राप्नोति कर्म साधनम् अत्र उपासना साधनेन किं करोति स्वयं हिरण्यगर्भो भूत्वा देवानपि स्रष्टुं समर्थो भवति न पूर्वं कर्मकाण्डस्तरे केवल कर्माचरणस्तरे देवान् पूजयित्वा फलं प्राप्नोति उपासना फलेन हिरण्यगर्भं प्राप्नोति हिरण्यगर्भस्थानं सम्प्राप्य तत्स्थाने अधिष्ठितः देवानपि स्रष्टुं शक्नोति अंद्रे कर्मफलं देवान् पूजयित्वा कर्मफलप्राप्तिः एकं साधनं देवान् पूजयित्वा भोगानां इहलोक परलोकानां भोगपदार्थप्राप्तिः एकं फलं किन्तु तादृश कर्मफलदानसमर्थान् देवानेव सृजति कर्मफलदानसमर्थु देवान् सृजति अंदरे कुत्रचित् आफीस् अस्ति चेत् तत्र आफीसर् जनम् अधिकारिणम् आराधयित्वा अधिकारिणम् आराधयित्वा नास्ति आ इति उपसर्गः अस्ति आराध्य अधिकारिणम् आराध्य फलं प्राप्नोति किन्तु अनन्तरकाले सः आदौ अत्यन्त निर्धनः आसीत् पूर्वं दरिद्रः आसीत् तदा आफीसर् जनम् अधिकारिणं सम्प्राप्य तम् आराध्य फलं प्राप्नोत् अधुना पूर्वपुण्यवशात् उपासनाबलात् दोड्ड इंडस्ट्री महान् इंडस्ट्रीमेव इंडस्ट्रीमित्युक्ते किमुच्यते उद्योगमुच्यते हिन्द्याम् उद्योगमुच्यते परिश्रम इति कन्नड तेलुगु भाषायाम् इंडस्ट्री ಕೈಗಾರಿಕೆ అంటే ಹ್ಯಾಂಡಿಕ್ರಾಫ್ಟ್ ಆಗುತ್ತದೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಇತಿ ಉರ್ದು ಶಬ್ದ ಹಿಂದ್ಯಾಮ್ ಉದ್ಯೋಗಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅದು ಮಹಾನ್ ಉದ್ಯೋಗ ಉದ್ಯಮ ಬೃಹತ್ ಕಾರ್ಯಂ ಸೊ ಕಿಂಚಿತ್ ಬೃಹತ್ ಉತ್ಪತ್ತಿ ಸಂಸ್ಥಾಂ ಸ್ಥಾಪಯತಿ उत्पत्ति संस्थां संस्थाप्य
ತತ್ರ ಅನ್ಯಸ್ಮೈ ಫಲದಾತುಂ ಸಮರ್ಥಾನ್ ಯೋಗ್ಯಾನ್ ತತ್ರ ನಿಯೋಜಯತಿ. ಒಂದು ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಕಂಪನಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿರುವವನಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸಿಕೊಂಡು ಫಲ ಕೊಡುವಂಥ ಆಫೀಸರ್ಗಳಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡ್ತಾನೆ. ಯಾವಾಗ? ಕದಾ ಏವಂ ಅನ್ಯಸ್ಮೈ ಅನ್ಯೈಃ ಕರ್ಮ ಕಾರಯಿತ್ವ ತೇಷಾಂ ಕರ್ಮಣಾಂ ಫಲದಾತೃನ್ ತತ್ರ ನಿಯೋಜಯತಿ. ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಫಲ ಕೊಡುವ ಸಮರ್ಥಾನ್, ಫಲದಾತೃ ಸಮರ್ಥಾನ್ ಅಧಿಕಾರಿಣಃ ನಿಯೋಜಯತಿ. ಅಂದರೆ ಅವರು ದೇವರು. ಅಂದರೆ ಸ್ವರ್ಗವನ್ನು ಉತ್ಪತ್ತಿ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ದೇವರುಗಳನ್ನಿಟ್ಟು ಆ ದೇವರು ಮನುಷ್ಯ ಲೋಕದಲ್ಲಿರುವ ಮನುಷ್ಯರು ಪೂಜಿಸಿ ಫಲವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳುವಷ್ಟು ದೇವರನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದು ಸಾಮ್ಯಂ ವದಾಮಿ, ಉದಾಹರಣಂ ದದಾಮಿ. ಕಿಮಪಿ ಸಂಸ್ಥಾಂ ಕಂಪನೀಂ ವಾ ಸಂಸ್ಥಾಪ್ಯ ತತ್ರ ಸಾಮಾನ್ಯ ಆಫೀಸರ್ ಜನಾನ್ ತತ್ರ ಸ್ಥಾಪಯತಿ. ತೇ ಅನ್ಯೈಃ ಕರ್ಮಾಣಿ ಕಾರಯಿತ್ವ ತೇಭ್ಯೋ ಸ್ವಕರ್ಮಫಲಾನ್ ತೈಃ ಸ್ವಕರ್ಮಫಲಾನ್ ದಾಪಯತಿ. ಅಂದರೆ ಅನ್ಯಸ್ಮೈ ಕರ್ಮಫಲ ದಾನ ಸಮರ್ಥಾಃ ದೇವಾಃ ತಾನ್ ದೇವಾನೇವ ಸೃಜತಿ. ಆ ದೇವರನ್ನು ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಸಂಬಳ ಕೊಡುವಷ್ಟು ತಯಾರಾಗ್ತಾನೆ. ಇದನ್ನು ಏನು ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ, ಯಾವ ಮಟ್ಟದಿಂದ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದ? ದೇವಾನ್ ಅರ್ಚಯಿತ್ವ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿ ಸ್ಥಾನಾತ್ ಉಪರಿ ಗತ್ವ ಸ್ಥಾನಾತ್ ಉಪರಿ ಅತಿಕ್ರಮ್ಯ ದೇವಾನ್ ಸ್ರಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥೋ ಅಭವತ್. ದೇವಾನ್ ಸಂಪೂಜ್ಯ ಫಲಂ ಪ್ರಾಪ್ತುಂ ಯಥಾ ಆಸೀತ್ ಪೂರ್ವಂ ತತ್ ಸ್ಥಾನಾತ್ ಅತಿಕ್ರಮ್ಯ ಆರುಹ್ಯ ತತ್ ಸ್ಥಾನಾತ್ ಉಪರಿ ಆರುಹ್ಯ ದೇವಾನಾಂ ಸರ್ಜನೆ ಏವ ಸಮರ್ಥೋ ಅಭವತ್. ತದಾ ಕಿಮುಚ್ಯತೆ? ಸ ಅತಿಸೃಷ್ಟಿ. ಅಂದರೆ ಇವರಿಂದ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಇವರಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಸಂಬಳ ಪಡ್ಕೊಂಡಿರುವವನು ಅಂಥವರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡುವಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಂಪನಿ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಆಗಿಬಿಟ್ಟೆ. ಆ ತರಹ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಉಪಾಸನಂ ಕರೋತಿ ಸಹ ಜಗತ್ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಭೂತ್ವ ಸ್ವರ್ಗಲೋಕಂ ಸ್ರಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥಃ, ದೇವಾನ್ ಸ್ರಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥಃ, ದೇವಾನಪಿ ಸ್ರಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥೋ ಭವತಿ. ದೇವಾಃ ಕರ್ಮಫಲದಾತಾರಃ ತಾದೃಶ ಕರ್ಮಫಲದಾತॄಣಾಂ ಸರ್ಜನೆ ಸಮರ್ಥಃ ತೇಷಾಮಪಿ ಉಪರಿತನಃ ಏವಂ ಅತಿಸೃಷ್ಟಿ ಉಚ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜೀವ ಕಥಂ ಉಪಾಸನಾಂ ಕೃತ್ವ ಆತ್ಮತೋ ಅಧಿಕ ಸ್ಥಾನಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಅಂದರೆ ತನಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನವನನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ತನಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ತನಗೆ ಕರ್ಮಫಲಗಳು ಕೊಡುವುದು ಇಂದ್ರಾದಿ ದೇವರು. ಇಂದ್ರಾದಿ ದೇವರನ್ನೇ ಉದ್ಯೋಗ ಕೊಟ್ಟು ಅವರನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಂಥ ಸಮರ್ಥನಾಗಿದ್ದರೆ ಇನ್ನೇನು ಹೇಳಬೇಕು? ಅವರಿಗಿಂತ ಮೇಲೆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದನಲ್ಲ. ಆ ಥರ ಅತಯವ ಆತ್ಮನೋ ಅತಿಸೃಷ್ಟಿ ಅತಯವ ಉಚ್ಯತೆ. ಅತಯನ್ಮರ್ತ್ಯಃ ಸನ್ ಅಮೃತಾನ್ ಅಸೃಜತ್ ಸ್ವಯಂ ಮನುಷ್ಯಃ ಸನ್ ದೇವಾನ್ ಅಸೃಜತ್. ಸ್ವಯಂ ಮರ್ತ್ಯ ಸನ್ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಸನ್ ಅಲ್ಲವೇ? ಸ್ವಯಂ ಮನುಷ್ಯ ಪೂರ್ವಂ ಮನುಷ್ಯ ಸನ್ ಅಂದರೆ ಸ್ವಯಂ ಪೂರ್ವಂ ಮನುಷ್ಯ ಸನ್ ಎಲ್ಲಿದೆ? ಇದೇನಪ್ಪ ಇಷ್ಟು ದಪ್ಪದೇಕ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಪೂರ್ವಂ ಮನುಷ್ಯ ಸನ್ ಅಮೃತಾನ್ ದೇವಾನೇವ ಅಸೃಜತ್. ಇದು ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದು. ತಸ್ಮಾತ್ ಅತಿಸೃಷ್ಟಿ. ಅತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನೋ ಅತಿಶಯ ಸೃಷ್ಟಿ. ಅಂದರೆ ದೇವಾನಪಿ ಸೃಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥ ಸ್ಥಾನಂ ಪ್ರಾಪ್ನೋತ್. ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಥಾನಂ ಪ್ರಜಾಪತಿ ಸ್ಥಾನಂ. ಅಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜೀವೋಪಿ ಅಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಉಪಾಸನಯ ಸಾಮಾನ್ಯ ಜೀವೋಪಿ ಪ್ರಜಾಪತಿರ್ಭವಿತುಂ ಶಕ್ನೋತಿ ಇತ್ಯೇವ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಅಲ್ಲವೇ? ಸಾಮಾನ್ಯ ಜೀವ ಉಪಾಸನಾಂ ಕೃತ್ವ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಥಾನಂ ಪ್ರಾಪ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ. ತೇನ
ದೇವಾನೇವ ಸ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ನೋತಿ. ಈಗ ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಇದನ್ನು ಅತಿಸೃಷ್ಟಿ. ಅತಿಸೃಷ್ಟಿ ಇತಿ ತಸ್ಯ ಗುಣಃ ಕಸ್ಯ ಪ್ರಜಾಪತಿರ್ಗುಣಃ ತಂ ಗುಣಂ ಯೋ ಉಪಾಸ್ತೆ ಯಹ ಉಪಾಸ್ತೆ ಸೋ ಅಪಿ ತತ್ಫಲಂ ತಾದೃಶಫಲಂ ಪ್ರಜಾಪತಿತ್ವಸ್ಥಾನಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಇಷ್ಟೇವ ತಾತ್ಪರ್ಯ. ಉಪಾಸನಸ್ಯ ಫಲಮುಚ್ಯತೆ. ಯ ಏವಂ ಪ್ರಜಾಪತಿಂ ಅತಿಸೃಷ್ಟಿಂ ವೇದ ಉಪಾಸ್ತೆ. ಯ ಏವಂ ಪ್ರಜಾಪತಿಂ ಅತಿಸೃಷ್ಟಿಂ ವೇದ. ಪ್ರಜಾಪತಿರ್ಗುಣಃ ಅತಿಸೃಷ್ಟಿಃ ತಾದೃಶ ಪ್ರಜಾಪತಿಂ ಉಪಾಸ್ತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭೋಪಾಸನಂ ಕರೋತಿ. ತಸ್ಯ ಕಿಂ ಭವತಿ? ಸಹ ಅಸ್ಯ ಪ್ರಜಾಪतेः एतस्याम् अतिसृष्ट्यां स्रष्टा भवति. एतस्याम् इत्युक्ते अस्यां सृष्ट्यां स्रष्टा भवति. ಅಂದರೆ ಪ್ರಜಾಪತಿ ಯಥಾ ಸೃಜತಿ ತಥಾ ಸ್ವಯಂ ಸ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ತೋ ಭವತಿ. ಅಷ್ಟೇ. ಸ್ರಷ್ಟ ಅಂದರೆ ಪ್ರಜಾಪತಿವತ್ ಪ್ರಜಾಪतेः ಪ್ರಜಾಪತಿ ಪೂರ್ಣ ಜಗತಃ ಸೃಷ್ಟ. ಅಯಂ ಅಷ್ಟಸಿದ್ಧಿಮಾನ್ ಭವತಿ ಜಗದಂತರ್ಗತ ಕತಿಪಯ ಪದಾರ್ಥಾನಾಂ ಸ್ರಷ್ಟ. ಅಷ್ಟೇ. ಜಗದಂತರ್ಗತವಾದ ಕೆಲವು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವನಷ್ಟು ಸಮರ್ಥನಾಗುತ್ತಾನೆ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರನು. ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಇಂದ್ರನನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂದು ಹೇಳಿದ. ನೆನಪಿದೆಯಾ? ಹಾಂ. ಇದನ್ನು ಅತಿಸೃಷ್ಟಿ ಹೇಳ್ತಾರೆ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ. ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂದರೆ ಜಗದ್ವ್ಯಾಪಾರ ವರ್ಜಂ. ಜಗತ್ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವುದು ಬಿಟ್ಟು ಸೃಷ್ಟ್ಯಂತರ್ಗತ ಕೆಲವು ವಸ್ತುಗಳು ಮಾಡ್ತಾನೆ ಹೊರತು ಒಟ್ಟು ಜಗತ್ತು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಷ್ಟಿರಲ್ಲ. ಅದು ಈಶ್ವರನಿಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಅನ್ಯ ಉಪಾಸಕರಿಗೆ ಜಗದಂತರ್ಗತ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಕೆಲವು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಬಲ್ಲ. ಜಗದಂತರ್ಗತ ಪದಾರ್ಥಾನ್ ಸೃಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥೋ ಭವತಿ. ಹಾಗೆ ಅಂದರೆ ಇಂದ್ರನನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಬಹುದು, ಅಥವಾ ಒಬ್ಬ ಜೀವನಿಗೆ ಪುಣ್ಯಫಲ ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಇಂದ್ರ ಪದವಿ ಕೊಡಬಲ್ಲ. ಇಂದ್ರ ಪದೇ ನಿಯೋಜಯಿತು ಸಮರ್ಥ, ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಆಗಬಹುದು. ಇಂದ್ರ ಪದೇ ನಿಯೋಜಯಿತು ಸಮರ್ಥೋ ಭವತಿ. ಅಷ್ಟು ಆಯಿತು. 9:40 ಅಪ್ಪ, ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋದ. ಬೇಸಿಕ್ ಮಂತ್ರಸ್ಯ ಅರ್ಥ ಅಭವತ್. ಅದನ್ನು ಭಾಷ್ಯಂ ಪಠಿಷ್ಯಾಮ. ಅಗ್ನಿಬ್ರಾಹ್ಮಣಯೋ ಸೃಷ್ಟಿ. ಭಾಷ್ಯ ಕೇಚನ ನೂತನ ವಿಷಯ ಆಯಾಂತಿ. ಮತ್ತು ಹಿರಣ್ಯಗರ್ಭ ಈಶ್ವರೋ ವಾ ಜೀವೋ ವಾ ತದಪಿ ಅಸ್ತಿ. ತದಪಿ ಅಧಿಕೃತ್ಯ ವಿಚಾರಯಿತವ್ಯಂ. ಕೇಚನ ನೂತನ ಅಂಶ ಆಯಾಂತಿ. ಕಿಂತು ಅಯಂ ಪಂಚಮಮಂತ್ರಂ ಪಶ್ಯ ತತ್ರ ವಿಶೇಷೋ ಅಸ್ತಿ. ಪಂಚಮಮಂತ್ರಾನಂತರಂ ಷಷ್ಠಮಂತ್ರೋಪಿ ಅಸ್ತಿ. ಷಷ್ಠಮಂತ್ರೇಣ ನೋ ಅಲ್ಲಪ್ಪ, ನೋ ಷಷ್ಠಮಂತ್ರಂ ಅಭೂತ. ಎಂತು ಷಷ್ಠಮಂತ್ರ ಅನೇನ ಪ್ರಥಮ ಭಾಗ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭ ಪ್ರಾಪ್ತಿ ಸಾಧನಂ ದಟ್ ಪುರುಷವಿಧ ಬ್ರಾಹ್ಮಣಮಿತ್ಯುಕ್ತಂ ತತ್ ಸಮಾಪ್ತಿಮೇಷ್ಯತಿ. ಸಪ್ತಮ ಮಂತ್ರಾತ್ ಏಕಾದಶ ಮಂತ್ರಪರ್ಯಂತಂ ಜ್ಞಾನಭಾಗ. ಪುನಃ ದ್ವಾದಶ ಮಂತ್ರಾತ್ ಅಂತಿಮ 27 ಪರ್ಯಂತಂ 27 ಪರ್ಯಂತಂ ಕರ್ಮಭಾಗ. ಕರ್ಮಣ ಕಥಂ ಕಿಂ ಕಿಂ ಫಲಂ ಪ್ರಾಪ್ಯತೆ, ದೇವಾನ್ ಅಭ್ಯರ್ಚ್ಯ ಕಥಂ ಫಲಂ ಪ್ರಾಪ್ಯತೆ. ತತ್ರ ದೇವಾನೇವ ಸ್ರಷ್ಟುಂ ಸಮರ್ಥಃ ಅತ್ರ ಉಪಾಸನೇನ. ಕಿಂತು ಕರ್ಮಣ ಸ್ವರ್ಗಪ್ರಾಪ್ತಿ, ಉಪಾಸನೇನ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಪ್ರಾಪ್ತಿ. ಉಭೌ ಅಪಿ ಲೋಕೌ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಸ್ವಯಂ ಬ್ರಹ್ಮಸ್ವರೂಪೋ ಭವತಿ ಇತಿ ಮಧ್ಯಮಭಾಗೇನ ಉಚ್ಯತೆ. ಏತತ್ ಮನಸಿ ಕೃತ್ವಾ ಪಠಿತವ್ಯಂ. ಸೊ ಷಷ್ಠಮಂತ್ರೇಣ ಪ್ರಥಮಭಾಗः ಉಪಾಸನಾಭಾಗः ಸಮಾಪ್ಯತೆ. ಅಸ್ಯ ಭಾಷ್ಯಂ ಪಠಿತವ್ಯಂ. ಭಾಷ್ಯಾನಂತರಂ ಸಪ್ತಮಮಂತ್ರೇಣ ವಿಷಯः ಪರಿವರ್ತತೆ ಅಲ್ಲವೇ? ಓಕೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್.